नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत 10वी गणित भाग 1 मधील सराव संच 1.1 दोन चलाती रेषीय समीकरणे। हा व्हिडिओ फक्त अभ्यासासाठी नाही तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ नंबर 1 आपण पाहिलेला आहे। तर अगोदर व्हिडिओ नंबर 1 पहा। व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि आय बटनमध्ये सुद्धा मिळून जाईल। तर चला मग आपण व्हिडिओ क्रमांक 2 आपण सराव संच 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 मधला आपण पहिला प्रश्न आपण पाहून घेतलेला आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचे उरलेले 7 प्रश्न आहेत ते आपण पाहूया। त्याच्यात दुसरा प्रश्नाला आपण सुरुवात करणार आहोत। दुसरा प्रश्न आहे x अधिक 7y बरोबर 10 3x वजा 2y बरोबर 7 अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न आहे। तर त्याचं उत्तर आपण पाहूया। तर आपल्याला दोन समीकरण दिलेले आहे। पहिलं समीकरण आहे ते आपण लिहून घेऊया, x अधिक 7y बरोबर 10 समीकरण नंबर 1 आणि दुसरं समीकरण आहे 3x वजा 2y बरोबर 7 समीकरण नंबर 2 अशा प्रकारे दोन समीकरणं आहेत। तर समीकरणामध्ये आपण पाहायचं आहे की समीकरणामध्ये सहगुणक सारखा असायला पाहिजे। तर पहिला जो प्रश्न होता पहिला प्रश्न त्यामध्ये 5b आणि 5b हा सहगुणक सारखा होता, त्यामुळे आपण 5b कट केले होते। इथे आपल्याला क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला सहगुणक सारखा मिळत नाही, तर तो सहगुणक अगोदर सारखा कडून घ्यावा लागेल, मग ते कट होतील। म्हणजे इथे x आहे आणि इथे 3x आहे, खाली वरती 7y आहे आणि वजा 2y आहे। अशा प्रकारे आपल्याला x किंवा y सहगुणक सारखा करावा लागेल, त्यानंतर आपल्याला ते समीकरण सोडवावं लागेल। तर आपण x चा सहगुणक सारखा करून घेऊया। तर समीकरण 1 ला आपण 3 ने गुणूया, कारण की 3 खाली 3 आहे म्हणून वरती सुद्धा 3 येईल आणि समान समान 3x आणि 3x कट होतील। तर समीकरण 1 ला 3 ने गुणून, तर समीकरण 1 ला 3 ने गुणायचं आहे, गुणाकार करायचा आहे पूर्ण समीकरणाला। तर 3 गुणाकार 3x अधिक 3 गुणाकार 7 7 त्रिक 21y बरोबर 10 3 30 अशा प्रकारे समीकरण नंबर 3 तयार झालेला आहे। तर आता समीकरण नंबर 2 आणि 3 मध्ये आपल्याला लक्ष द्यायचं आहे। तर समीकरण 2 मध्ये आपल्याला 3x समान दिसतोय आणि समीकरण 3 मध्ये सुद्धा आपण 3x समान करून घेतलेले आहेत, म्हणजे सहगुणक समान झालेला आहे। तर समीकरण 2 व समीकरण 3 यांची आपल्याला काय करावं लागेल, तर वजाबाकी करायची आहे। वजाबाकी का करतोय आपण, कारण की हे दोन्ही प्लसमध्ये आहे, कारण की वजा वजा हे कट होतील। जर आपण याची बेरीज केली तर 3x आणि 3x 6x होऊन जाईल, तर कट कोणाला करणार, म्हणून समीकरण 2 व 3 ह्यांची काय करणार आहोत, आपण वजाबाकी करणार आहोत। तर आपण लिहूया समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करूया। तर आपण लिहूया समीकरण 3 मधून 2 वजा करू। तर समीकरण 3 आपण लिहून घेऊया। समीकरण 3 कुठलं आहे, 3x अधिक 21y बरोबर 30 आणि समीकरण नंबर 2 3x वजा 2y बरोबर 7 अशा प्रकारे आपण दोन समीकरण लिहून घेतलेले आहे। वजाबाकी करत असताना जी खालची चिन्हे असतात ती चेंज होऊन जातात। 3x हा वजा होईल, इथे 2y हा प्लस होईल, हा 7 हा सुद्धा मायनस होईल, म्हणजे तो प्लसमध्ये होता। तर आता समान समान कट, हे समान समान कट, 21y प्लस 2y किती, तर 23y बरोबर 30 मधून 7 गेले किती उरले, 23। समीकरण आपल्याकडे उरलेलं आहे 23y बरोबर 23। y आपल्या जागेवर ठेवूया, 23 सुद्धा जागेवर ठेवूया। इथे 23 गुणाकारामध्ये आहे, तर तो खाली आपण घेऊया, तर तो भागाकारामध्ये होईल रूपांतर। तर आत्ता आपल्याकडे समीकरण आहे, म्हणून y बरोबर 23 एका 23
अशा प्रकारे y बरोबर 1, तर yची किंमत आपण काढलेली आहे ती म्हणजेच 1. आता आपल्याला xची किंमतसुद्धा काढायची आहे. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. तर समीकरण 1 आपण लिहून घेऊया. x अधिक 7y बरोबर 10. तर yच्या ठिकाणी आपल्याला 1 ठेवायचं आहे. तर x आपला तसाच राहील प्लस 7 गुणाकार yची किंमत किती तर 1 बरोबर 10. यांचा गुणाकार करूया आपण. 7 1 7, 10 आपले तसेच असणार आहे. तर आता हा x आपण जागेवर ठेवूया बरोबर 10 सुद्धा जागेवर ठेवूया. आता 7चे पक्षांतर करूया. हा जो 7 आहे हा 7 बरोबरच्या पलीकडे जाताना तो काय होईल वजाबाकी होईल, कारण की तो इथे प्लसमध्ये आहे तर तो वजा होईल. x बरोबर 10 मधून 7 गेले किती उरले तर 3. तर अशा प्रकारे xची किंमत आपल्याला मिळालेली आहे ती म्हणजेच 3 आणि आपण yची किंमत काढली होती ती म्हणजेच 1. समीकरण 2 आपण पाहून घेतलेले आहेत पहिलं आणि दुसरं. तिसरं पाहूया. 2x वजा 3y बरोबर 9 आणि 2x अधिक y बरोबर 13. तर आत्ता समीकरण 1 आपण लिहून घेऊया. 2x वजा 3y बरोबर 9 ह्याला समीकरण नंबर आपल्याला 1 द्यायचा आहे. 2x अधिक y बरोबर 13 ह्याला आपल्याला समीकरण नंबर 2 द्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याकडे 2 समीकरणं आहेत. त्यानंतर आपल्याला समीकरण 1 व 2 मध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर समीकरण 1 व 2 मध्ये आपल्याला सहगुणक सारखा आहे का ते अगोदर आपल्याला पाहायचं आहे. तर यस आहे. तर 2x आणि 2x सहगुणक सारखा आहे. तर आता आपण समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करूया. तर आपण लिहूया समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. तर समीकरण नंबर 2 काय आहे 2x अधिक y बरोबर 13 आणि समीकरण नंबर 1 2x वजा 3y बरोबर 9. तर वजाबाकी करत असताना खालची चिन्ह चेंज होऊन जातात. तर हे वजा होईल, हे अधिक होईल आणि हे वजा होईल. 2x 2x समान समान कट होतील. आत्ता 3y आणि y किती तर 4y बरोबर 9 मधून 13 मधून 9 गेले किती उरले 4. म्हणून y आपल्या जाग्यावर 4 सुद्धा जाग्यावर. ह्या 4चे पक्षांतर गुणाकाराचे भागाकारामध्ये होईल म्हणजेच 4 भागाकार 4. म्हणून y बरोबर 1 4 1 4. आपल्याला y ची किंमत भेटलेली आहे ती म्हणजेच 1. तर आपल्याला x ची किंमत सुद्धा काढावी लागेल. तर y बरोबर 1 ही किंमत समीकरण आपण 2 मध्ये ठेवूया. ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. कुठल्याही समीकरणामध्ये ठेवा. तर आपण समीकरण 2 मध्ये ठेवू. तर समीकरण नंबर 2 आपण लिहून घेऊया. 2x अधिक y बरोबर 13 हे समीकरण नंबर 2. त्याच्यात y ची किंमत 1 ठेवायची आहे आपल्याला. 2x अधिक 1 बरोबर 13. तर 2x आपल्या जाग्यावर 13 सुद्धा जाग्यावर आणि एकाचे पक्षांतर आपण इथे करूया. इथे प्लसमध्ये आहे तर तो इथे वजा होईल. तर 2x आपल्या जाग्यावर 13 मधून 1 गेला किती उरला 12. म्हणून x बरोबर 12/2. 12/2. दोनाचे पक्षांतर गुणाकाराचे भागाकारामध्ये रूपांतर. म्हणून x बरोबर बेस आहे 12 म्हणजेच x ची किंमत किती आलेली आहे 6 आणि y ची किंमत किती आलेली आहे 1. तर आपल्याला लिहायचं आहे x y बरोबर
एक्सची किंमत किती तर 6 आणि वायची किंमत किती तर 1 ही समीकरणाची उकल आहे. समीकरणाची उकल आहे. चौथा प्रश्न आहे 5m - 3n बरोबर 19 आणि दुसरं समीकरण आहे m - 6n बरोबर -7. तर 5m - 3n बरोबर 19 समीकरण नंबर 1 लिहायचं आहे आपल्याला आणि दुसरं समीकरण आहे ते म्हणजेच m - 6n बरोबर -7. अशा प्रकारे समीकरण 1 व समीकरण 2 आपण लिहून घेतलेलं आहे. तर आता आपण दोन समीकरणामध्ये पाहूया सहगुणक सारखा आहे का तर नाही. तर सहगुणक सारखा करून घेऊया. तर इथे m आपला सारखा करून घेऊया. तर समीकरण 2ला 5ने गुणूया. समीकरण 2ला 5ने गुणून तर समीकरण 2ला आपण 5ने गुणलं तर 5 गुणाकार m 5m होईल. इथे 5 गुणाकार 6 पंचेन 30 n बरोबर 7 5 35 होईल. आता आपण समीकरण 1 आणि 3 मध्ये पाहूया की समीकरण 1 मध्ये आणि 3 मध्ये 5m आणि 5m सारखा झालेला आहे. सहगुणक सारखा करून घेतलेला आहे. तर समीकरण 1 व समीकरण 3 यांची काय करू आपण तर वजाबाकी करू. कारण की 5m 5m कट होतील. तर समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करूया. समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करू. तर समीकरण 1 आपण लिहून घेऊया 5m - 3n बरोबर 19 आणि समीकरण नंबर 3 5m - 30n बरोबर 35. आता वजाबाकी करत असताना खालची चिन्ह चेंज होऊन जातात. तर हे वजाबाकी होईल, हे प्लस होईल आणि हे सुद्धा प्लस होतील. तर आत्ता बेरीज करूया आपण. 5m आणि 5m कट होतील -3n आणि अधिक 30n किती तर 30 मधून 3n गेले किती 27n आणि 35 आणि 19 किती 54 ह्यांची बेरीज होतील. n आपल्या जाग्यावर 54 आपल्या जाग्यावर 27चे पक्षांतर छेदस्थानी होतील. म्हणजेच गुणाकाराचं भागाकारामध्ये रूपांतर होईल. म्हणून n बरोबर 27च्या पाड्यात 54 येतात. कितीने बोलल्यावर तर 2ने बोलल्यावर 27 दुने 54. तर n ची किंमत किती आलेली आहे तर 2. तर m ची किंमत काढण्यासाठी आपल्याला n बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवावं लागेल. तर आपल्याला m ची किंमत भेटणार आहे. तर n बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. तर समीकरण 1 आपण लिहून घेऊया 5m - 3n बरोबर 19. तर nच्या ठिकाणी 2 ठेवायचे आहेत आपल्याला. तर आपण लिहूया 5m - 3 गुणाकार 2 म्हणजेच nच्या ठिकाणी 2 आपण किंमत भरलेली आहे. 5m आपल्या जाग्यावर असणार आहे. गुणाकार करूया 3 दुने 6 आणि 19 आपल्या जाग्यावर. आता आपण 5m जाग्यावर ठेवूया हे बरोबर 19 सुद्धा जाग्यावर ठेवूया आणि जो 6 आहे -6 पक्षांतर करूया म्हणजे तो इथे प्लसमध्ये होईल अधिक 6. 5m बरोबर बेरीज करूया 19 + 6 किती 25. तर समीकरण उरलेलं आहेत आपल्याकडे ते म्हणजेच 5m बरोबर 25. m जाग्यावर ठेवूया 25 सुद्धा जाग्यावर ठेवूया आणि 5चे पक्षांतर
हे 5 आहे त्याचे पक्षांतर ते छेदस्थानी करूया, तो गुणाकार होता. म्हणून यम बरोबर 5च्या पाड्यात 25 येतात. कितीने बोलल्यावर? 5ने बोलल्यावर. म्हणजेच यमची किंमत आलेली आहे ती म्हणजे 5. अशा प्रकारे यनची किंमत 2 समीकरण नंबर 5 आहे 5x अधिक 2y बरोबर 3 आणि x अधिक 5y बरोबर 4. अशा प्रकारे दोन समीकरण आपण लिहून घेऊया. 5x अधिक 2y बरोबर -3. समीकरण नंबर 1 x अधिक 5y बरोबर 4. समीकरण नंबर 2. अशा प्रकारे आपण दोन समीकरण आपण लिहून घेतलेले आहे. त्यानंतर आपण सहगुणक सारखा आहे का ते बघतो समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये. तर आपण जो चौथा प्रश्न सोडवलेला आहे त्याच प्रकारे हा 5वा प्रश्न आहे. तर 5x आणि खाली x आहे, तर 2y आणि खाली 5y आहे. कुठलाही सहगुणक सारखा मिळत नाही. तर जो x आहे तर तो 5x आपण समान करून घेऊया. म्हणजेच समीकरण 2ला 5ने गुणूया तेव्हा इथे 5x होतील. तर आपण लिहूया समीकरण 2ला 5ने गुणून. तर 5 गुणाकार x 5x, 5 गुणाकार 5 5 25y बरोबर 5 चौक 20. अशा प्रकारे समीकरण नंबर 3 तयार होईल. तर आत्ता समीकरण 1 आणि 3 मध्ये आपण पाहूया की 5x आणि 5x सहगुणक सारखाच झालेला आहे. तर समीकरण 1 व 3 यांचे काय करू तर वजाबाकी करू, कारण की हे 5x आणि 5x कट होतील. तर आपण लिहूया समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू. तर समीकरण नंबर 3 आपण लिहून घेऊया 5x वजा अधिक 25y बरोबर 20 आणि समीकरण नंबर 1 5x अधिक 2y बरोबर -3. वजाबाकी करायची आहेत आपल्याला. तर वजाबाकी करत असताना खालची चिन्ह चेंज होऊन जातात. तर हे चिन्ह चेंज करून घेऊया आपण. त्यानंतर आपण 5x आणि 5x आपला समान समान कट होतील. त्यानंतर 25y आणि 2y, 25y मधून 2y मायनस करा, वजाबाकी करा, किती उरेल तर 23y बरोबर 20 आणि 3 23. तर आपल्याकडे उरलेला आहे 23y बरोबर 23. तर y बरोबर 23. तर yचं पक्षांतर छेदस्थानी होईल. म्हणून y बरोबर 23 म्हणजे yची किंमत किती आपल्याला मिळाली आहे 1. तर xची किंमत सुद्धा आपल्याला काढावं लागेल. तर y बरोबर 1 ही किंमत समीकरण आपण 2 मध्ये ठेवूया. आपण लिहूया y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. तर समीकरण 2 आपण लिहून घेऊया x अधिक 5y बरोबर 4. तर yच्या जागी आपल्याला 1 ठेवायचं आहे. x आपल्या जाग्यावर प्लस 5 गुणाकार 1 बरोबर 4. x आपल्या जाग्यावर 5 1 5 आणि 4 आपल्या जाग्यावर. आत्ता बरोबर 4 आपले तसेच ठेवूया. x सुद्धा आपण तसंच ठेवूया. आता 5चे पक्षांतर बरोबरच्या पलीकडे करूया. इथे 5 येईल, हा इथे प्लसमध्ये आहे तर तो वजा होईल. म्हणून x बरोबर 4मधून 5 जाणार नाही तर 5मधून 4 घालूया, किती उरेल 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजाबाकीचे चिन्ह म्हणजेच x बरोबर 1 आणि y बरोबर 1. x बरोबर -1 आणि y बरोबर 1. तर आपण 5 समीकरण आपण पाहून घेतलेले आहे. 6वं समीकरण आहे 1/3x अधिक y बरोबर 10/3. त्यानंतर
2x अधिक 1/4 y बरोबर 11/4 अशा प्रकारे आपल्याला समीकरण देण्यात आलेलं आहे. तर आत्ता जे खालचे 3 आहे तर ते आपण काढून घेऊया. मग ते कसे काढणार 3 आणि 4. तर समीकरण 1 आपण लिहून घेऊया अगोदर. 1/3 x अधिक y बरोबर 10/3 हे समीकरण नंबर 1 असणार आहेत आपल्याला. आणि दुसरं समीकरण आहे 2x अधिक 1/4 y बरोबर 11/4 अशा प्रकारे समीकरण नंबर 2. पहिले जे समीकरण आहे त्यापासून आपल्याला समीकरण नंबर 3 तयार करायचं आहे आणि दुसरं जे आहे त्यापासून आपल्याला समीकरण नंबर 4 तयार करायचं आहे. त्या समीकरण 3 तर 3 आपल्याला काढायचे आहे. त्यासाठी समीकरण 1ला आपण 3ने गुणणार आहोत पूर्ण समीकरणाला. तर 1/3 3 गुणाकार 1/3 x अधिक 3 गुणाकार y बरोबर 3 गुणाकार 10/3 म्हणजेच आपल्याला 3ने आपण गुणलेलं आहे त्यांना. हे समीकरण 1ला 3ने गुणून 3 कट होतील. आपल्याकडे उरेल 1x अधिक 3y आणि 3 कट होतील 10 उरतील आणि समीकरण नंबर 3 तयार होईल. त्यानंतर आपल्याला समीकरण नंबर 4 तयार करायचं आहे. त्यासाठी समीकरण 2ला 4ने गुणायचं आहे. तर 4 गुणाकार 2x अधिक 4 गुणाकार 1/4 y बरोबर 4 गुणाकार 11/4. तर समीकरण आपण 2ला 4ने गुणत आहोत. तर इथे काय होईल तर 4 दुणे 8x अधिक हे 4 कट होतील. आपल्याकडे उरेल y बरोबर हे 4 कट होतील आणि आपल्याकडे उरेल 11 समीकरण नंबर 4. अशा प्रकारे आपण समीकरण 3 आणि समीकरण 4 आपल्याकडे तयार झालेलं आहे. तर आपण लिहूया समीकरण 3 आणि समीकरण 4. आता सहगुणक सारखा आहे का ते अगोदर आपण पाहूया की सहगुणक सारखा मिळत नाही. तर एकतर आपल्याला xचा सहगुणक सारखा करावा लागेल किंवा yचा सहगुणक सारखा करावा लागेल. तर आपण कुठलाही एक सहगुणक सारखा करूया. तर आपण समीकरण 2ला 3ने गुणलं तर yचा समीकरण आपल्याला सारखा होईल. तर आपण समीकरण 4ला 3ने गुणून 3 गुणाकार 8x 8 त्रिक 24 x अधिक 3y 3 गुणाकार y 3y आणि 11 3 33 अशा प्रकारे आपलं समीकरण तयार झालेलं आहे. ते म्हणजे समीकरण 5वं. तर समीकरण 5 मधून समीकरण 3 वजा करू. तर समीकरण 5 24x अधिक 3y बरोबर 33 आणि समीकरण नंबर 3 x अधिक 3y बरोबर 10. वजाबाकी करत असताना खालची चिन्ह चेंज होऊन जातात. तर सगळे वजामध्ये रूपांतर होईल. तर 24x वजा x किती तर 23x समान समान कट होतील. 23 मधून 10 मायनस करा म्हणजेच उरेल आपल्याकडे 23. म्हणून x बरोबर 23 आपल्या जागेवर असणार आहे आणि 23चे पक्षांतर छेदस्थानी होईल. 23 भागाकार 23 म्हणून x बरोबर 23 एका 23. xची किंमत 1 तर x बरोबर 1 ही किंमत आपण काढलेली आहे. तर x बरोबर 1 ही किंमत आपण समीकरण 3 मध्ये ठेवूया. तर आपल्याला y ची किंमत भेटणार आहे
तर समीकरण नंबर 3 आपण लिहून घेऊया. x बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. 3 मध्ये ठेवू. तर समीकरण 3 आपण लिहून घेऊया. x अधिक 3y बरोबर 10. एक्सच्या ठिकाणी 1 अधिक 3y बरोबर 10. 3y आपल्या जाग्यावर, 10 सुद्धा आपल्या जाग्यावर, एकाचे पक्षांतर इथे वजाबाकी होईल कारण की तो इथे प्लसमध्ये आहे. तर आता 3y बरोबर 10 मधून 1 वजा करा, 9 उरतील. y आपल्या जाग्यावर, 9 सुद्धा आपल्या जाग्यावर, 3चे पक्षांतर छेदस्थानी होईल. इथे तो गुणाकारामध्ये आहे, तो खाली भागाकारामध्ये होईल. तर y बरोबर 3 त्रिक 9. y ची किंमत आपण काढली आहे ती म्हणजेच 3. तर अशा प्रकारे हा प्रश्न होता. x ची किंमत 1 आणि y ची किंमत 3. प्रश्न 7वा. 99x अधिक 101y बरोबर 499. 101x अधिक 99y बरोबर 501. अशा प्रकारे 7वा प्रश्न. तर आपण लिहून घेऊया. 99x अधिक 101y बरोबर 499. तर याला आपण समीकरण नंबर 1 देऊया. त्यानंतर 101x अधिक 99y बरोबर 501 याला आपण समीकरण नंबर 2 देऊया. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये आपण पाहूया की सहगुणक सारखा आहे का, तर नाही. इथे 99x आहे आणि खाली किती आहे, तर 101x आहे. तर y पण 101y आहे आणि 99y आहे. तर अशा प्रकारे संख्यांची अदलाबदल आपल्याला दिसते. एक्सचं वायला किमती गेलेल्या आहेत आणि वायच्या किमती एक्सला गेलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण काय करूया की सहगुणक समान करून घेऊया. तर आपण समीकरण 1 व समीकरण 2, समीकरण 1 व 2 यांची अगोदर बेरीज करायची. बेरीज. दुसरी स्टेप काय असणार आहे, समीकरण 1 व 2 यांची वजाबाकी करायची. समीकरण 1 व 2 यांची बेरीज केली तर आपल्याला समीकरण नंबर 3 भेटणार आहेत. आणि समीकरण 1 व 2 यांची वजाबाकी केली तर समीकरण नंबर आपल्याला 4 भेटणार आहे. तर समीकरण 3 व समीकरण 4 झाल्यानंतर समीकरण 3 व समीकरण 4 ह्यांची आपल्याला पुन्हा बेरीज करायची आहे. तर आपल्याला पूर्णच्या पूर्ण उत्तर भेटणार आहे. तर आपण पाहूया की समीकरण 1 व समीकरण 2 यांची अगोदर बेरीज करूया. आपण लिहूया समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. समीकरण 1 व 2 आपण लिहून घेऊया. 99x अधिक 101y बरोबर 499 आणि 101x अधिक 99y बरोबर 501. आपण ह्यांची काय करणार आहोत, तर बेरीज करणार आहोत अगोदर. तर आपण यांची बेरीज करूया. 99x आणि 101x किती होतात, तर 200x अधिक 101y आणि 99y किती होतात, तर 200y बरोबर 499 प्लस 501 किती, तर 1000. आता आपण पाहूया समीकरण आपल्याकडे आहे 200x अधिक 200y बरोबर 1000. ह्याला आपण पाहूया की 200ने भाग जातो तर पूर्ण समीकरणाला. तर समीकरणाला 200ने भागून इथे भागाकार करायचा आहे, म्हणजे भागून घ्यायचा आहे. 200x तर x उरेल, 200y तर 200y उरेल बरोबर. 200 भागाकार 1000 तर किती उरेल, 5. अशा प्रकारे आपल्याला समीकरण नंबर 3 मिळालेलं आहे. आपण अगोदर काय केली, बेरीज केली. बेरीज. आता आपल्याला वजाबाकी करायची आहे. समीकरण 1 व 2 यांची वजाबाकी करू तर आपल्याला समीकरण नंबर 4 भेटणार आहे. तर आता आपल्याला समीकरण 3 मिळालेलं आहे. तर आपण समीकरण
1 व 2 समीकरण 2मधून 1 वजा करू, कारण की 101 मोठे आहेत व 99 लहान आहे, तर आपल्याला इझी होईल वजाबाकी करायला. तर आपण लिहूया 101 x अधिक 99 y बरोबर 501 आणि दुसरं समीकरण आहे 99 x अधिक 101 y बरोबर 499. ह्यांची आपल्याला काय करायची तर वजाबाकी करत असताना खालची चिन्ह चेंज होऊन जातात, तर हे वजाबाकी होऊन जाईल. आता 101 x आणि 99 x वजाबाकी करा तर 2x, 101 x 101 y आणि 99 y यांची वजाबाकी केली तर किती तर वजा 2y, कारण की 101 वजा आहे म्हणून मोठ्या संख्येचे चिन्ह नेहमी. तर इथे सुद्धा 501 मधून 499 गेले 2. आता ह्या समीकरणाला 2x अधिक 2y बरोबर 2 ह्या समीकरणाला आपण 2 ने भागूया. समीकरणाला 2 ने भागून, तर समीकरण 2 ने जर भाग दिला आपण वरच्या समीकरणाला ह्याला, तर x उरेल आपला, इथे y उरेल आणि इथे 1 उरेल. अशा प्रकारे समीकरण नंबर आपलं इथे 4 तयार झालेला आहे. तर आता समीकरण 3 व 4चा विचार करायचा आहे आपल्याला. समीकरण नंबर 3 व समीकरण नंबर 4. समीकरण नंबर आपण 3 लिहून घेऊया. x अधिक y बरोबर किती आहे तर 5. समीकरण नंबर 3. आता x वजा y बरोबर 1 समीकरण नंबर 4. आपण समीकरणामध्ये पाहूया की समीकरणामध्ये सहगुणक सारखा आहे का तर x सारखा आहे. आता आपण काय करूया की समीकरण 3 व समीकरण 4 यांची बेरीज करूया, कारण की आपल्याला इथे आपण स्टेप लिहिल्या होत्या. अगोदर आपण बेरीज केली तर आपल्याला समीकरण नंबर 3 भेटलं होतं. इथे आपण दुसरी स्टेप समीकरण 1 व 2 वजाबाकी केली तेव्हा आपल्याला समीकरण नंबर 4 मिळालेलं. आत्ता आपल्याला समीकरण 3 व समीकरण 4 यांची बेरीज करायची आहे. तर बेरीज केल्यावर आपल्याला उत्तर भेटणार आहे. तर आपण समीकरण 3 व समीकरण 4 यांची बेरीज करू. समीकरण 3 व 4 यांची बेरीज करू. तर समीकरण 3 x अधिक y बरोबर 5, x वजा y बरोबर 1, बेरीज 2x समान समान कट होईल, वजा अधिक आणि 5 आणि 1 6, म्हणून x आपल्या जाग्यावर 6 सुद्धा जाग्यावर, 2च्या पक्षांतर इथे भागाकारामध्ये होईल कारण की तो गुणाकारामध्ये होता, म्हणून x बरोबर 2च्या पाड्यात 6 येतात कितीने बोलल्यावर 3 ने बोलल्यावर. एक्सचं उत्तर आपण काढलेलं आहे ते म्हणजेच 3. आता वायचं सुद्धा उत्तर काढावं लागेल आपल्याला. तर x बरोबर 3 ही किंमत आपल्याला समीकरणामध्ये ठेवायची आहे आणि एक्सचं उत्तर काढायचं आहे. तर x बरोबर 3 ही किंमत आपण समीकरण 3 मध्ये ठेवूया. 3 किंवा 4 मध्ये आपण ठेवू शकतो. तर आपल्याला समीकरण 3 सोपं आहे म्हणून आपण समीकरण 3 मध्ये ठेवूया. तर x बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. तर समीकरण 3 लिहून घेऊया आपण. x अधिक y बरोबर 5. xच्या जागी 3 ठेवायचे आहेत. तर xच्या जागी 3 अधिक y बरोबर 5 आपला तसंच राहील. तर y आपल्या जाग्यावर 5 सुद्धा जाग्यावर. आत्ता हे आपल्याला उरलेले आहेत 3. 3चे पक्षांतर इथे करूया आपण, तर ते वजा होईल. इथे ते प्लसमध्ये आहे तर ते इथे वजाबाकीमध्ये होईल. y बरोबर 5मधून 3 गेले किती उरले 2. तर yची किंमत आपल्याला किती भेटलेली आहे तर 2. तर अशा प्रकारे हा प्रश्न होता. तर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊ. तर अगोदर आपण 2 समीकरण आपण लिहून घेऊया खाली. 49x वजा 57y बरोबर
172 याला पण समीकरण नंबर 1 देऊया. दुसरं समीकरण आहे 57x वजा 49y बरोबर 252 याला पण समीकरण नंबर 2 देऊया. तर अशा प्रकारे हे समीकरण आपण सोडवूया. आता पण इथे पाहूया की संख्यांची अदलाबदल झालेली आहे. जो आपण 7वा प्रश्न पाहिलेला सेम त्याच प्रकारे हा 8वा प्रश्न शेवटचा प्रश्न तो आपण पाहणार आहोत. पहिली स्टेप आपली काय असणार आहे, समीकरण 1 व 2 यांची बेरीज, त्यानंतर समीकरण 1 व 2 यांची वजाबाकी आणि पुन्हा समीकरण 3 व 4 यांची बेरीज. समीकरण 1 व 2 आपण केलं तर इथे बेरीज करायची आहे तर आपल्याला समीकरण नंबर 3 भेटणार आहे आणि इथे समीकरण नंबर 4 भेटणार आहेत आपल्याला. तर समीकरण 1 व 2 यांची अगोदर आपण बेरीज करूया. तर लिहूया आपण समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. जर परीक्षेमध्ये आपल्याला हा अशा प्रकारे प्रश्न आला, संख्यांची अदलाबदल झाली, मग कुठलीही संख्या असू द्या तर आपल्याला ह्या स्टेपनी जायचं आहे. तर समीकरण 1 व 2 यांची बेरीज करणार आहोत आपण. तर समीकरण 1 लिहून घेऊया, 57y बरोबर 172 आणि 57x वजा 49y बरोबर 252 बेरीज करणार आहोत. तर 49 आणि 57 किती होतात, 106x. मग वजाबाकीचे चिन्ह 57 49 106y आणि 172 आणि 252 424 होतात. तर आता समीकरण आपल्याकडे आहे, तर समीकरणाला कितीने भाग जाणार आहे, तर 106नी. तर आपण पाहूया 106 106 तर 106च्या पाड्यात 424 सुद्धा येतात. तर समीकरणाला 106ने भागून इथे आपल्याला भागायचं आहे. तर 106 भागिले 106x तर एक x आपल्याला उरेल, 106 भागाकार 106 तर इथे y आपल्याकडे उरेल आणि 424 भागाकार 106 तर किती उरणार आहे, 4. तर अशा प्रकारे आपल्याला समीकरण नंबर 3 मिळालेलं आहे. आता समीकरण नंबर 4 मिळवण्यासाठी समीकरण 1 व 2 यांची आपल्याला काय करायची आहे, तर वजाबाकी करायची आहे. तर समीकरण नंबर आपल्याला 4 भेटणार आहे. तर आपण लिहूया, तर आपण समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करूया. समीकरण 2 57 मोठे आहे, तर समीकरण 2 मधून 1 वजा करू. करू समीकरण नंबर 2 लिहून घेऊया आपण, 57x वजा 49y बरोबर 252 आणि 49x वजा 57y बरोबर 172. वजाबाकी करत असताना खालची चिन्ह चेंज होऊन जातात. तर आत्ता आपल्याला याची वजाबाकी करायची आहे. 57 मधून 49 गेले किती उरले, तर 8x. आता 49 मधून 57 जाणार नाही, तर 57 मधून 49 गेले किती, तर 8y. मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजेच हे बेरजेचे चिन्ह येणार आहे. आणि 252 मधून 172 वजाबाकी केली तर 80 उरणार आहे. तर आपल्याकडे पुन्हा समीकरण तयार झालेलं आहे. तर ह्या समीकरणाला आपण कितीने, तर 8ने भागणार आहोत. तर 8ने भाग जातो समीकरणाला 8ने भागून. समीकरणाने जर 8ला भाग दिला तर 8 एके 8 x उरणार आहे, 8 एके 8 y उरणार आहे, 8 10 80 म्हणजेच 10 उरणार आहे. तर हे आपलं समीकरण नंबर 4 तयार झालेलं आहे. 3 वर 4 आपल्याला मिळालेलं आहे. तर 3 व 4 यांची आपल्याला बेरीज करायची आहे, शेवटची तिसरी स्टेप. तर आपण लिहूया, समीकरण 3 व समीकरण 4 यांची बेरीज करू. तर आपण लिहूया, समीकरण 3 व 4 यांची
बेरीज करू. समीकरण 3 लिहून घेऊया. x वजा y बरोबर 4 आणि समीकरण नंबर 4 आहे x अधिक y बरोबर 10. बेरीज करणार आहोत. तर x 2x वजा y आणि अधिक y समान समान कट आणि 10 आणि 4 14. x आपल्या जाग्यावर 14 आपल्या जाग्यावर 2चे पक्षांतर छेदस्थानी होईल कारण की तो गुणाकारामध्ये होता म्हणून x बरोबर 2च्या पाड्यात 14 येतात कितीने बोलल्यावर 7ने बोलल्यावर. तर आपलं उत्तर येणार आहे 7. x बरोबर 7. आत्ता x बरोबर 7 ही किंमत आपल्याला समीकरणामध्ये ठेवायची आहे. समीकरण 3 किंवा 4मध्ये आपल्याला ठेवायचं आहे ते समीकरण. तर आपण समीकरण नंबर 4 घेऊया. आपल्याला इझी वाटते समीकरण नंबर 4 तर समीकरणामध्ये 4मध्ये ठेवूया. तर x बरोबर 7 ही किंमत समीकरण 4मध्ये ठेवू. समीकरण 4 लिहून घेऊया आपण. त्यानंतर एक्सच्या जागी किती ठेवायचे आहेत आपल्याला 7 अधिक y बरोबर 10. y बरोबर 10 पण तसेच ठेवूया आणि 7चे पक्षांतर आहे तर ते वजाबाकीमध्ये होईल. बरोबरच्या पलीकडे जाताना इथे ते प्लसमध्ये आहे. तर y बरोबर 10 मधून 7 वजा करा किती उरले 3 म्हणजेच वायची किंमत आपल्याला मिळालेली आहे ती म्हणजेच 3 आणि एक्सची किंमत ती म्हणजेच 7. अशा प्रकारे आपण सराव संच 1.1 मधले जे प्रश्न होते ते आपण पाहून घेतलेले आहे. व्हिडिओ नंबर 1 आणि व्हिडिओ नंबर 2 अशा प्रकारे. तर नक्कीच विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल. विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. खूप कमी विद्यार्थी सबस्क्राईब करतात तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारची व्हिडिओ आणि नोट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला भेटणार आहे. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.